बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी एक छावा जन्माला आला होता, ते म्हणजे संभाजी महाराज. संभाजी महाराजांनी सुद्धा या कुळाचा उद्धार केलेला आहे. आपला प्राण या स्वराज्यासाठी देऊन टाकलेला आहे. महाराज संभाजी महाराजांच्या जीवनातला शेवटचा प्रसंग आहे. ज्या वेळेला संभाजी महाराजांना बहादूरगडावर कैद करण्यात आलं होतं आणि औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं, औरंगजेबाने संभाजी राजांना बघितलं आणि सिंहासनावरून खाली उतरला आणि आपले गुडघे टेकून ते खुदाचा आभार म्हणायला लागला. या खुदा जिसे देखने के लिए हमारी आंखें तरसती थी, आज वो हमारे कदमों में आके पड़ा है, क्या किया जाए इसका. आणि उठला महाराज औरंगजेब उठला आणि राजांना प्रश्न विचारू लागला, बताओ संभा, हमारे कौन कौन से सरदार तुम्हारे साथ शामिल थे. त्या ठिकाणी माझ्या संभाजी राजांचे डोळे लालबुंद झाले आणि संभाजी महाराजांनी सांगितलं, अरे ए औरंग्या, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात तुमची, स्वतःच्या भावाला आणि बापाला विष देऊन मारणारा तू, आणि तू मला विचारतोयस की कोणते कोणते सरदार शामिल होते. अरे जरी माहीत असले ना तरी आम्ही सांगणार नाही, कारण आमची गद्दाराची जात नाही. काय, आमची गद्दाराची जात नाही. आणि त्या ठिकाणी महाराज लगेच दुसरा प्रश्न विचारला, बताओ संभा, बताओ स्वराज्य का खजाना कहाँ कहाँ पे छुपा के रखा है. आणि माझ्या संभाजी महाराजांनी लगेच उत्तर दिलं, अरे ए औरंग्या, तू लुटलायस ना आमचा खजिना, तू घेतलायस ना आमचा खजिना. अरे आम्ही तुझ्यासारखे घेत नाही, तुझ्यासारखे लुटत नाही. अरे मराठे खजाने जिंकतात तर ते मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या तीरावर. औरंग्या ऐक, तलवारीच्या तीरावर भाकऱ्या भाजतात मराठे, तुला सुद्धा भाजायला वेळ लागू देणार नाही. त्या ठिकाणी औरंगजेब विचार करू लागला ना. औरंगजेबाला वाटलं, अरे क्यों एक भी ऐसा छावा हमारे घर में पैदा नहीं हुआ, क्यों एक भी ऐसा छावा हमारे घर में पैदा नहीं हुआ. त्या ठिकाणी माझ्या राजांनी ऐकलं. माझे राजे सांगतायत, अरे ए औरंग्या, कसा येईल संभा तुझ्या घराण्यामध्ये जन्माला, कसा येईल संभा तुझ्या घराण्यामध्ये जन्माला. अरे संभा जन्माला येईल तो फक्त शिवछत्रपतींच्या कुशीत आणि या महाराष्ट्राच्या मुशीत, अन्यथा संभा जन्माला येणार नाही. आणि औरंगजेबाला खूप राग आला. औरंगजेब सांगू लागला, संभा बहुत बोलते हो तुम, ले जाओ इस काफिर को कैद कर दो. त्या ठिकाणी बहादूर गडावर माझ्या राजांना कैद करण्यात आलं आणि मुस्लिम धर्माचे मौलवी साहेब यांना बोलवण्यात आलं होतं. महाराज मौलवी साहेबांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. मौलवी साहेबांना विचारलं औरंगजेबाने, बताइए मौलवी साहब, कौन सी सजा सुना दी जाए. त्यावेळेला मौलवी साहेबांनी सांगितलं, उस संभा की आंखें निकाल दो. औरंगजेबाने विचारलं, पहली शिक्षा आंखें निकालने की क्यों दी आपने. त्यावेळेला मौलवी साहेबांनी सांगितलं की एक वेळेस त्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांना कैद केलं होतं आणि शिवाजी महाराज आग्र्यामधून पळून गेले होते, म्हणून आता संभाजी महाराजांच्या पोटी आलेला हा सुद्धा छावा आहे आणि हा छावा सुद्धा इथून पळून गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचे डोळे काढावे लागतील. आणि लगेच औरंगजेबाने हाफसींना आज्ञा केली, जाओ उस काफिर की आंखें निकाल दो. त्या ठिकाणी महाराज हाफसींनी हातामध्ये तप्त्या सलया घेतल्या, लालबुंद सलया होत्या महाराज. आणि हाफसी माझ्या राजांजवळ गेले. माझ्या राजांनी बघितलं, माझ्या राजांना कळून चुकलं की आपले डोळे आता डोळे राहणार नाही. अरे ज्या डोळ्यांनी नेहमी आबासाहेबांचा चेहरा त्या ठिकाणी बघितला होता, कसं वाटलं असतं माझ्या राजांना की माझे डोळे जावेत. अरे ज्या डोळ्यांनी नेहमी प्रत्येक किल्ल्यावर भगवा फडकताना बघितला होता, कसं वाटलं असतं माझ्या राजांना की माझे डोळे जावेत. हाफसी त्या ठिकाणी जवळ येत होते. जसे आले महाराज तसे लालबुंद सलया त्या ठिकाणी डोळ्यात घातल्या. अरे उग्र रक्त बाहेर निघायला लागलं, काड्या खुपण्या बाहेर ओढून त्या ठिकाणी काढल्या. महाराज हनुमानाला शेंदूर फासावा अशा माझ्या राजांची अवस्था त्या ठिकाणी झाली होती. दादांनो, काय अशी माझ्या राजांची अवस्था झाली होती. माझ्या राजांचं त्या ठिकाणी अंतकरणात त्या ठिकाणी खूप विव्हळत होते, पण त्या औरंग्याला बरं वाटावं त्यासाठी माझ्या राजांनी अंतकरणातून एक किंकाळी सुद्धा नाही काढली. महाराज सगळं सहन करत होते माझे राजे. आणि लगेच हाफसी औरंगजेबाकडे आले. औरंगजेबाने विचारलं, बताओ झुकाओ हमारे सामने, मांगे उसने रहम के 2 लफ्ज. हाफसींनी सांगितलं, नाही हुजूर, नहीं तो आपके सामने झुका, नहीं तो उसने रहम के 2 लफ्ज मांगे हुजूर. खाली गाली दे रहा है हुजूर, बहुत गंदी गाली दे रहा है.
औरंगजेबाला राग आला ना औरंगजेबाने सांगितलं जाओ उस काफिर की जबान काट डालो. बहुत बोलता है ना, गाली देता है ना, तो जा उसकी जबान ही काट डालो. आता तर हाफसिंगने महाराज हातात सुऱ्या घेतल्या. जशा सुऱ्या घेतल्या तसं गेल्या 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 माझ्या राजांच्या मस्तकात वार केला तरी माझ्या राजांचं तोंड उघडेना. कानांवर वार केला तरी माझ्या राजांचं तोंड उघडेना. अरे कसं उघडलं असतं दादांनो तोंड? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही अवकात सांगणारा आमचा शंभूराजे होता दादांनो. ही अवकात सांगणारा आमचा शंभूराजे होता. महाराज त्या ठिकाणी हाफसीने नाक दाबून ठेवलं. श्वास घ्यायला जागाच उरली नव्हती. योगायोगाने माझ्या राजांचं तोंड श्वास घेण्यासाठी उघडलं. जशी सांशीने जीभ बाहेर ओढून काढली सपकन सुरी त्या जिभेवर चालवली. ती जीभ खाली जमिनीवर तडमडत पडली दादांनो. ती जीभ सुद्धा माझ्या राजांपासून पोरकी व्हायला तयार नव्हती. पोरकी व्हायला तयार नव्हती. अरे कशी पोरकी झाली असती ती जीभ दादांनो? कशी पोरकी झाली असती? ज्या जिभेनं नेहमी लहानपणापासून आऊसाहेब आबासाहेब हे शब्द बोलले होते. अरे ज्या जिभेनं नेहमी भगवंताची भक्ती केली होती, त्या ठिकाणी हर हर महादेव गर्जना केली होती, जय मा भवानी ही गर्जना केली होती. कसं त्या जिभेला वाटलं असतं की माझ्या राजांपासून पोरकं व्हावं? कसं वाटलं असतं महाराज? माझ्या राजांना त्या ठिकाणी अन्याय अत्याचार केले जात होते. त्या ठिकाणी तब्बल 42 दिवस अन्याय अत्याचार होत होते. कोणी यावं हाताची नखं काढावी बोटं कापून घेऊन जावी. कोणी यावं पायाची नखं काढावी बोटं कापून घेऊन जावी. अरे कोणी यावं अंगाचे ते लचके तोडावे कुत्र्या गिधड्यांना खाऊ घालावे. अरे कोणी यावं उकळलेलं तेल गरम पाणी माझ्या राजांच्या अंगावर टाकावं. माझ्या राजांच्या अंगाची त्या ठिकाणी लाही लाही होत होती दादांनो. कोणी यावं हातात मीठ घ्यावं आणि माझ्या राजांच्या जखमांवर चोळावं. अरे किती विव्हळला असेल माझा राजा, किती विव्हळला असेल दादांनो. तब्बल 42 दिवस माझ्या राजांवरती अन्याय अत्याचार होत होते आणि शेवटी 42व्या दिवशी माझ्या राजांची मान धडा वेगळी करण्यात आली दादांनो. अरे तुकडे तुकडे करण्यात आले माझ्या राजांचे आणि ते इंद्रायणीच्या नदीत फेकण्यात आले. ती इंद्रायणी नदी सुद्धा थरारली होती, शहारली होती. अरे थरथर कापत होती महाराज, थरथर कापत होती. जर बघायला गेलं तर माझ्या राजांनीही स्वतःहून स्वीकारलेलं पत्करलेलं मरण होतं. कारण माझ्या राजांना माहीत होतं एकदा की या मातीतला मराठा पेटला ना तर समोरच्याला पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा मी माझं मरण पत्करेल. नाहीतर औरंगजेबाची हिंमत नव्हती माझ्या राजांच्या समोर उभं राहण्याची. आणि कोणासाठी सोसलं माझ्या राजांनी? तर या तरुण पिढीसाठी सोसलं. या तरुण पिढीसाठी सोसलं. ही तरुण पिढी अभिमानानं स्वाभिमानाने या ठिकाणी जगावी म्हणून सोसलं. रस्त्यावर चालणारी माझी प्रत्येक आई बहीण सुरक्षित राहावी त्यासाठी सोसलं माझ्या राजांनी. नाहीतर औरंगजेबाची हिंमत नव्हती राजांसमोर उभं राहण्याची. अरे रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीत पडलाय ना दादांनो, तेव्हा हे स्वराज्य घडलं. आणि महाराज त्या ठिकाणी माझ्या राजांच्या विचारप्रमाणे तर घडतच होतं. असे मराठे पेटले आपले की औरंगजेबाला पळून पळून मारलं दादांनो. मरताना सोबत काहीच घेऊन गेला नाही. काय काहीच घेऊन गेला नाही. 3.5 हाताची जागा त्याला ते दफन करण्यासाठी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात विकत घ्यावी लागली. काय विकत घ्यावी लागली. सो मरताना सोबत काहीच घेऊन गेला नाही. म्हणून म्हणतात ना, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूरसारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाहीत, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, त्या ठिकाणी कौशल्यासारखी माय नाही. आणि महाराज त्या ठिकाणी रामासारखा पुत्र नाही, सीतासारखी पत्नी नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायांसारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, काजळ इतकं काळं नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर पुन्हा असे राजे होणे नाही.
म्हणून आम्ही गौरवाने म्हणतो दादांनो, विजय सारखी तलवार चालून गेला, माझ्या आपल्या निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. अरे मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हजारो सैतानांची लढून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला झुकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा संभाजी होऊन गेला.